मकर राशी 13 ते 19 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीचं 13 ते 19 एप्रिल 2026 या आठवड्याचं सविस्तर राशी भविष्य। हा आठवडा मकर राशीवाल्यांसाठी खूप खास ठरणार आहे, कारण या काळात तुमच्या आयुष्यात स्थिरता, प्रगती आणि मनशांती या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम होणार आहे। ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून मेहनत घेत होतात त्या आता हळूहळू फळ देऊ लागतील, म्हणजेच तुमच्या संयमाचा आणि कष्टाचा आता योग्य मोबदला मिळणार आहे। मकर राशी, आठवड्याची सुरुवात होईल आत्मविश्वासाच्या नव्या किरणाने। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात एक वेगळीच सकारात्मकता जाणवेल। काही नवीन विचार, नवीन प्लॅनिंग आणि काहीतरी मोठं करण्याची इच्छा निर्माण होईल आणि हेच विचार तुम्हाला पुढे मोठ्या यशाकडे घेऊन जातील। करिअर आणि व्यवसाय, स्थिरतेतून प्रगती, कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल। वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील। तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रॉफिट आणि ग्रोथ देणार आहे। तुमचे क्लायंट, जुने क्लायंट्स परत येतील आणि नवीन डील्स फायनलाइज होण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवा, तुमचे सातत्य हाच तुमचा सर्वात मोठी पॉवर आहे। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खूप चांगला आहे। पैशांची आवक नियमित राहील। एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य ठरू शकतो, पण निर्णय घेताना थोडा विचार जरूर करा। या आठवड्यात तुमच्या नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल। जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवण्याची संधी मिळेल। जुन्या गोष्टी विसरून नातं नव्याने सुरू करण्याचा हा उत्तम काळ आहे। तर अविवाहित असलेल्यांसाठी एखादी स्थिर आणि समजूतदार व्यक्ती आयुष्यात येऊ शकते। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप प्रोडक्टिव्ह आहे। तुमचं लक्ष अभ्यासावर राहील। जेवढी मेहनत कराल तेवढंच चांगलं फळ मिळेल। स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना पॉझिटिव्ह संकेत आहेत। आरोग्य चांगले राहील, पण कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, म्हणून योग, ध्यान आणि योग्य झोप घेणे खूप गरजेचं आहे। विशेषतः नशीब साथ देणार आहे। या आठवड्यात शुक्रवार आणि शनिवार तुमच्यासाठी शुभ ठरतील। निळा आणि हिरवा रंग तुमच्यासाठी लकी राहील। आणि एक महत्त्वाची गोष्ट, या आठवड्यात तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते। मकर राशी, हा आठवडा शिस्त आणि धोरणात्मक नियोजनावर भर देतो, विशेषतः व्यावसायिक महत्त्वाकांक्षांबाबत, कारण शनी तुमच्या जबाबदारीच्या क्षेत्रावर प्रभाव टाकत आहे। तुमची दीर्घकालीन ध्येये निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक टप्प्याचे व्यावहारिक अचूकतेने तपशीलवार नियोजन करा। नातेसंबंध स्थिरतेवर अवलंबून असतात। तुमच्या जोडीदाराला आश्वस्त करा आणि त्याचवेळी त्यांच्या दृष्टिकोनासाठीही खुले राहा। मेहनतीच्या धोरणामुळे आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे पोर्टफोलिओचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे। आरोग्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता भासू शकते। दैनंदिन कामांमध्ये संतुलन राखण्यासाठी ध्यान किंवा ताईची सारख्या तणाव कमी करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करण्याचा विचार करा। तुमची सर्जनशीलता व्यावहारिक कामांकडे झुकते। घराच्या सुधारणेचे प्रकल्प किंवा हस्तकला विशेषतः समाधानकारक ठरू शकतात। सामाजिकदृष्ट्या प्रभावी चर्चांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून संबंध दृढ करा। कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे। तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण कर्तव्यनिष्ठेने त्या पूर्ण करा। तुमच्या नियोजनात लवचिकता ठेवा। तुमच्या अनुकूलन क्षमतेने उत्तम प्रकारे हाताळता येतात। मागील यशांवर चिंतन करा, ज्यामुळे सध्याच्या प्रयत्नांवरील आत्मविश्वास दृढ होईल। आठवड्याच्या शेवटी यशाची भावना येईल, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही पाया मजबूत होतील। मकर राशी, हा आठवडा फक्त साधा नाही, कारण या काळात ग्रह ताऱ्यांची अशी एक रचना तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यात हळूहळू पण कायमस्वरूपी बदल घडवू शकते। बाहेरून सगळं नॉर्मल दिसेल, पण आतून काहीतरी मोठं घडत असणार आहे। या आठवड्यात शनी तुमच्या राशीला स्थैर्य देत आहे, तर गुरुची कृपा तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देत आहे। म्हणजे काय, तुम्ही जे ठरवाल ते घडवण्याची शक्यता वाढली आहे। पण ट्विस्ट इथेच आहे, ही संधी सर्वांना दिसणार नाही, फक्त तुम्हाला जाणवेल। आठवड्याच्या सुरुवातीला काम जरा स्लो वाटेल। कदाचित तुम्हाला वाटेल काही प्रोग्रेस होत नाहीये। एखादा सिनियर तुमचं काम ऑब्झर्व करत असेल आणि योग्य वेळी तुम्हाला पुढे आणेल। प्रमोशन, रोल चेंज किंवा नवीन संधी अचानक तुमच्या दारात येऊ शकते। ज्यांनी पेशन्स ठेवला त्यांनाच या फायदा होणार आहे। हा आठवडा पैशांच्या बाबतीत इंटरेस्टिंग आहे। सुरुवातीला खर्च वाढल्यासारखे वाटेल, पण शेवटी तुम्हाला एखादे अनएक्सपेक्टेड इन्कम मिळू शकते। जुने अडकलेले पेमेंट किंवा एखादी डील जी तुम्ही ऑलमोस्ट विसरला होता
ती अचानक पूर्ण होईल. गुरुवार आणि शनिवार पैशांशी संबंधित एखादी चांगली बातमी येऊ शकते. नात्यांमध्ये या आठवड्यात एक वेगळंच डेप्थ येईल. बाहेरून जास्त उत्सुकता दिसणार नाही, पण आतून विश्वास आणि बॉन्डिंग खूप मजबूत होईल. जर काही गैरसमजुती असतील तर त्या हळूहळू दूर होतील. विवाहित लोकांसाठी जोडीदाराकडून सपोर्ट आणि इमोशनल स्ट्रेंथ मिळेल. एक छोटीशी कन्व्हर्सेशन तुमचं नातं कम्प्लिटली बदलू शकते. तुम्हाला वाटेल की प्रोग्रेस स्लो आहे, पण खरं म्हणजे तुमची स्ट्रॉंग बेस तयार करत आहे. एक्झाम किंवा रिझल्टमध्ये तुमची मेहनत अचानक चमकून दिसेल. आरोग्य ठीक राहील, पण शरीर तुम्हाला स्मॉल सिग्नल्स देईल. सगळ्यात मोठे रहस्य म्हणजे हा आठवडा तुम्हाला बाहेरून साधा वाटेल, पण आतून तुमचं नशीब क्विकली बदलत आहे. कोणालाही न कळता तुमच्या आयुष्यात एक नवा चॅप्टर सुरू होत आहे. मकर राशीवाल्यांनो, कधी कधी मोठे बदल आवाज न करता येतात आणि या आठवड्यात तुमचं नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई करू नका, कारण योग्य वेळ जवळ येत आहे आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर पोहोचलेलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.